आपण कुठपर्यंत आलो? 14. आज 21 नोव्हेंबर 2018. आपण 13व्या अध्यायातल्या शेवटच्या भागाकडे आहोत. आता 22वा श्लोक आपण पाहतो. 21 पर्यंत आपण जे पाहिलं ते लक्षात तुमच्या असेल असं मी गृहीत धरते की हा जो पुरुष आणि प्रकृती ह्याचा उल्लेख चाललेला आहे. आणि हा पुरुष कसा आहे ते ह्या शेवटच्या भागात ओव्या ज्या आहेत त्याच्यामध्ये त्याला पुरुष म्हणजे काहीच करत नाही तो, आणि सगळं प्रकृती करते हे सांगताना ह्यांनी ज्ञानदेवांनी तर अशा प्रकारचे शब्द वापरलेले आहेत की हा म्हणजे एखादा खरं सिंहाच्या बाबतीत असं असतं की जे त्यांनी सांगितलं आहे ना, मला आत्ता एकदम इथे सिंह शब्द पाहिला आणि आठवण झाली की सिंहाच्या बाबतीमध्ये असं असतं की सिंह शिकार करत नाही, सिंहीण शिकार करते आणि सिंह खातो. तर तसा हा जो आहे हा तसा आहे की तो स्वतः काही करत नाही पण तो भोगता असतो. तर प्रकृती आणि पुरुष यांचे संबंध स्पष्ट होत आहेत या ठिकाणी. आता आपण पुढे जातो आहोत 22व्या श्लोकाकडे. आणि 22वा श्लोक जो आहे तो असा आहे की आधी पहिल्यांदा त्याचं हे सांगते की प्रकृतीमध्ये म्हणजेच आपल्या देहामध्ये जो पुरुष आहे म्हणजे तो जो आत्मा आहे, ईश्वराचा जो अंश आहे, तो कोणकोणत्या स्वरूपामध्ये आहे ते ह्या श्लोकामध्ये आणि पुढच्या ओव्यांमध्ये सांगितलं आहे. पण लक्षात घ्या, मी ओव्या वाचणारच आहे त्यावेळेला लक्षात येईल की ओव्यांमध्ये ते बऱ्याचशा गोष्टी आल्याच नाही आहेत. जे श्लोकामध्ये उल्लेख आहेत ते बरेचसे ओव्यांमध्ये आले नाही आहेत. असं का व्हावं हे मला माहीत नाही, परंतु कदाचित आधी जे म्हटलं आहे की तो फक्त तो काही करत नाही, तो फक्त भोगता असतो वगैरे सांगितलं आहे म्हणून इथे उल्लेख केला नाही का काय मला माहीत नाही. परंतु जो श्लोकामध्ये उल्लेख आहे तो कसा आहे बघा की पुरुष कशा स्वरूपामध्ये कोणकोणत्या प्रकारे प्रकृतीमध्ये असतो, किती प्रकारे तो राहतो प्रकृतीत ते सांगितलेलं आहे. आणि श्लोक कसा आहे, उपद्रष्टा अनुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मैति चाप्युक्तो देहास्मिन् पुरुषः परः, असं श्लोक आहे. त्याच्यामध्ये हा जो पहिला भाग आहे त्याच्यामध्ये सगळे महत्त्वाचे शब्द आलेले आहेत आणि ते अशा प्रकारचे आहेत की म्हणजे अगदी उपद्रष्टापासून मी सुरुवात करत नाही, सुरुवात खालून करते. खालून ह्याचा अर्थ की जी सर्वात खालची पातळी आहे, खालची अशा अर्थाने की पुरुष अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला असतो म्हणजे तो आत्म्याची ज्या वेळेला अशी स्थिती असते प्रकृतीमध्ये त्यावेळेला तो कर्मबंधामध्ये अडकतो, म्हणून त्याला खालची पातळी म्हणते. लक्षात आलं? म्हणजे खालची ह्याचा अर्थ फक्त एवढाच आहे. तर हा भर्ता आणि भोगता असं जे म्हटलेलं आहे ते सर्वात अशी स्वरूपं आहेत पुरुषाची की तो पुरुष म्हणजे तो आत्मा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये पुढे अडकतो. आता भर्ता आणि भोगता ह्याचा अर्थ, भर्ता ह्याचा अर्थ जो पोषण करतो, जो आधार देतो तो भर्ता, म्हणजे प्रकृतीला जो आधार देतो की प्रकृती कार्य करत असते, कार्य प्रकृतीचं आहे पण त्या कार्याला तो आधार देत असतो. तर म्हणून तो भर्ता, तो त्याच्या आधारे ती कार्य करत असते प्रकृती.
पोषण तिचं तो करतो. मग आता अर्थातच पोषण तिचं करतो, तिला आधार देतो, म्हणजे तिच्या कार्यामध्ये तो सहभागी झाल्यासारखा आहे, म्हणून तो कर्मबंधामध्ये अडकतो. जे मी म्हटलं आता की कर्मबंधामध्ये अडकतो ही सर्वात खालची पायरी. ती का? तर ती अशासाठी. तर भरता, नंतर भोगता. भोगता जे काही प्रकृतीने कार्य केलेलं आहे त्याचं भोगही तो घेतो. म्हणजे ती सुखांचाच असं नव्हे, दुःख सुद्धा त्याला भोगावी लागतात. आणि इहलोकीचीच नाही, परलोकीची सुद्धा. म्हणजे परलोकीची, इहलोकीची सर्वच सुख दुःख जे काही घडत असतं प्रकृतीच्या कार्यामुळे त्याचा भोग त्याला घ्यावा लागतो, तो भोगता. आता अर्थातच त्याचा भोग घ्यावा लागतो म्हणजे तो कर्मबंधामध्ये अडकतो. बरोबर आहे. म्हणजे हे सर्वात खालच्या पातळीवरचं पुरुषाचं स्वरूप, की जिथे पुरुष म्हणजे आत्मा पुढच्या जन्मामध्ये किंवा काय स्वर्ग नरक या ज्या काही आपल्या सगळ्या कल्पना आहेत त्याच्यामध्ये तो जो अडकतो, ज्याला आपण कर्मबंध असं म्हणतो, त्या कर्म त्याचं नव्हे, कर्म प्रकृतीचं, पण तो त्या कर्मामध्ये अडकतो का? तर तो भरता आहे, तिचं पोषण करणार आहे आणि त्याचबरोबर तिचा भोगताही आहे. म्हणजे ती जे करेल ते सुखदुःख त्याला भोगावं लागतं. भरता भोगता. त्यानंतर पुढची त्याच्यावरची पायरी जी आहे ना ती महेश्वर. महेश्वर त्या श्लोकामध्ये पुढचा जो भाग आहे, म्हणजे पुढचा जो शब्द आहे महेश्वर. आता हा जो असतो महेश्वर ह्याच्यात आणि आधीच्या जो आपण भरता आणि भोगता पाहिला त्याच्यामध्ये एक असा फरक आहे की हा महेश्वर जो आहे म्हणजे ज्या वेळेला आत्मा, आपला आत्मा महेश्वर या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये अस्तित्वात असतो त्यावेळेला तो प्रकृती करेल तसं वाहवत तो जात नाही, तर प्रकृतीवरती नियंत्रण आणतो, म्हणून तो महेश्वर. प्रकृतीवरती तो नियंत्रण आणतो. नियंत्रण पाहिजे. वाटेल त्या आत्तापर्यंत कसं होतं, भरता आणि भोगता म्हणजे ती करेल ते मान्य, परंतु इथे महेश्वर ही त्याच्यावरची पातळी आणि ती अशा प्रकारे की तिच्यावरती नियंत्रण त्याचं असतं, प्रकृतीवरती नियंत्रण असतं. आपण जे म्हणतो ना की आपला आत्मा आतून आपल्याला काही आदेश देत असतो पण आपण ते ऐकत नाही, तर आपण जेव्हा ते ऐकत नाही त्यावेळेला आपण प्रकृतीनुसार वाहवत जात असतो. परंतु ज्या वेळेला आपण ते ऐकतो, आपण त्याच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, तो आत्मा आणि आपली विवेकबुद्धी ज्या वेळेला आपल्याला योग्य वळणाकडे नेत असते, वर्तनाकडे नेत असते, त्यावेळेला आपल्या आत्म्याचं स्वरूप जे असतं ते महेश्वर. म्हणजे जसं गाडीला नुसता ॲक्सिलरेटेड असून कसं चालेल ना, ब्रेकही असला पाहिजे, नाही तर ती नुसतीच धावत राहील. तसं नाही, तिला जो ब्रेक असला पाहिजे, तो ब्रेक हा त्या म्हणजे नियंत्रण हे जो आणतो आत्मा, तो त्याला महेश्वर असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर उपद्रष्टा. आता जरी इथे क्रम वेगळा असला तरी सुद्धा आपण ह्या दृष्टीने पाहतोय की ह्याच्या वरची पातळी कुठली, तर त्याच्यानंतरची जी पातळी आहे ती म्हणजे उपद्रष्टा. आता उपद्रष्टा हे जे दोन शब्द त्याच्यामध्ये आहेत, उप आणि द्रष्टा. उप म्हणजे जवळ बसणं किंवा जवळ असणं आणि द्रष्टा म्हणजे पाहणं. म्हणजे जवळ राहून जो पाहतो तो उपद्रष्टा. जवळ राहून जो पाहतो एवढंच म्हटलंय या ठिकाणी, पाहतो. इथे नियंत्रण शब्द नाही वापरलेला, पण तो अशा प्रकारे असतो की तो जवळ असतो. म्हणजे ती प्रकृती काय करते आहे ह्याच्याकडे लक्ष असतं, त्याचं आत्म्याचं लक्ष असतं, म्हणून ते जवळ याचा अर्थ भौतिकदृष्ट्या नव्हे, तो अशा प्रकारे जवळ असतो की प्रकृती जे काही कार्य करते त्याच्या
जवळ तो असतो, तो पाहत असतो, जवळून तो पाहत असतो. आता ही स्थिती जी आहे ही वरची का, ह्याचं कारण असं की पहा, काही वेळेला असं असतं की, उदाहरण म्हणून देते की एखादी व्यक्ती, म्हणजे आपण धरून चालू की आपल्या घरामध्ये वडील घरामध्ये आहेत म्हटलं, किंवा आई वडील घरामध्ये आहेत असं म्हटलं की मुलं एकदम शिस्तीत वागतात. हा, बरोबर आहे ना? म्हणजे त्यांचं नुसतं अस्तित्व हे खूप उपयोगी असतं. त्यांनी अगदी ओरडलंच पाहिजे असं नाही, पण ते आहेत, ते बघतायत आपल्याकडे, त्यांना कळतंय आपण काय करतो ते. हे नुसतं जरी मुलांना कळलं तरी मुलांच्या वर्तनावरती फरक पडतो. तर हे जे आहे हे आपल्या प्रकृतीमध्ये उपद्रष्टाचं कार्य असतं की तो अस्तित्व त्याचं पुरेसं असतं. त्याचं नुसतं अस्तित्व जवळ याचा अर्थ की प्रकृती काय करते पाहतोय तो, आणि त्यामुळे प्रकृती नियंत्रित राहते. नुसत्या त्याच्या अस्तित्वामुळे नियंत्रण निर्माण होतं, तो उपद्रष्टा. आणि त्यामुळे आपोआपच मग प्रकृतीला चांगलं वळण लागतं. ही वरची पायरी झाली, वरची पायरी झाली. कारण मग कर्म चांगली घडतात. चांगली ह्याचा अर्थ की सद्वर्तन दुर्वर्तन असं नव्हे, परंतु जे काही त्या ठिकाणी, आता अर्जुनाकडून जे काही त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्या रणभूमीवरती, ते कर्तव्य त्यांनी करावं. ह्यासाठी त्याचा आत्मा त्याचा आतून त्याला पाहतोय, त्याला नियंत्रणही करतोय. तो हे पण आहे, तो महेश्वरही आहे, तो उपद्रष्टाही आहे. हां, आणि त्याच्यानंतर तो त्याच्या पुढचा जो शब्द आहे तो म्हणजे अनुमंता. अनुमंता हा आणखीन वरचा शब्द आहे, फार सुंदर. म्हणजे हा जो क्रम आहे ना तो फार सुंदर आहे. तर हा जो अनुमंता आहे तो त्याचं स्वरूप काय की तो अनुमोदन देतो. प्रकृतीच्या कार्याला तो अनुमोदन देतो, म्हणजे मान्यता देतो. मान्यता देतो प्रकृतीच्या कार्याला, तो मान्यता देतो. आता पुन्हा या ठिकाणी सर्वच कर्मांना तो मान्यता देईल असं नाही, आणि तसं नसावं त्या आत्म्याचं. ज्या वेळेला त्याला अनुमंता हे स्वरूप त्याचं असतं त्यावेळेला वाटेल ते कार्य प्रकृती करते आहे तर त्याला अनुमोदन देऊन चालणारच नाही. तिच्याकडून, प्रकृतीकडून योग्य प्रकारे कार्य जे अपेक्षित आहे, जे उचित आहे, जे कर्तव्य आहे त्या माणसाचं, ते कर्तव्य ते घडलं पाहिजे या दृष्टीने. आणि ती सब बाजूसुद्धा असली पाहिजे त्या माणसाची. म्हणजे कसं, ह्याचं एक उदाहरण सांगते की महाभारतामध्ये पहा, भीष्म आणि कृष्ण हे दोघंही खूप श्रेष्ठ, अत्यंत श्रेष्ठ. म्हणजे भीष्मांना इतकं श्रेष्ठत्व होतं आणि कृष्णालाही ते पूर्णतः मान्य होतं. तर भीष्मांचा वध त्यांनी का करावा ह्याचं कारण फार वेगळं सांगितलेलं आहे गीतेमध्ये, की भीष्मांचंच नव्हे, ज्यांचे ज्यांचे वध घडावेत ही ह्याची कारणं आहे. आता ते कुठल्या बाजूला होते याचा विचार त्या बाजूला, त्या दृष्टीने करावा लागतो. तर भीष्म कोणाच्या मागे होते? दुर्योधनाच्या मागे, कौरवांच्या मागे होते. की जी बाजू अन्यायाची आहे, अनितीची आहे, अधर्माची आहे, त्या बाजूला भीष्म, त्या बाजूने ते लढत होते. पहिले सेनापती होते. कौरव पक्षाचे 10 दिवस सेनापती म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. म्हणजे त्या बाजूने ते लढले, दुर्योधनासाठी ते लढले, कौरवांसाठी लढले. त्याला कारण वेगळं. त्यांनी शब्द दिला होता धृतराष्ट्राला की मी कुरुवंशाचं रक्षण करीन सर्व परिस्थितीमध्ये, असं त्यांनी शब्द दिला होता. पण भीष्मांच्या बाबतीमध्ये भीष्म ही असं ना, महाभारतात थोडीशी जरा वेगळ्या ह्याच्याकडे जाते, पण भीष्म ही व्यक्तिरेखाच अशी आहे महाभारतातली की
एकदा एखादी गोष्ट शब्द दिला, प्रतिज्ञा केली की त्याच्यापासून हलायचं नाही, अशा प्रकारचा त्यांची म्हणजे तो गुणही मानला जातो. परंतु कौरव पक्षाच्या दृष्टीने किंवा एकूण सगळ्या विश्वाच्या दृष्टीने कित्येक वेळेला त्यांच्या ह्या प्रतिज्ञा आणि त्यांच्या हे असे दिलेले शब्द हे फार अनाठायी ठरलेले आहेत. कसे पहा की आता या ठिकाणी सुद्धा शब्द दिला धृतराष्ट्राला आणि म्हणून शेवटपर्यंत तो शब्द पाळण्यासाठी ते धृतराष्ट्राच्या आणि कौरवांच्या मागे राहिले. ती खरं म्हणजे अनितीची बाजू, अधर्माची बाजू होती, पण ती बाजू त्यांनी घेतली. ती जर घेतली नसती तर कितीतरी वेगळं काहीतरी घडलं असतं, बरोबर आहे. तसंच दुसरं उदाहरण देते की भीष्मांचंच, की भीष्म आपली प्रतिज्ञा ह्याला इतकं काही महत्त्व त्यांनी आयुष्यामध्ये दिलंय आणि म्हणून आपण आज सुद्धा भीष्म प्रतिज्ञा असं आपण म्हणतो. कारण का की प्रतिज्ञा कशी असावी तर भीष्मांसारखी. पण काय आहे की सत्य आणि ऋत यामध्ये फार मोठा फरक असतो. की ऋत जे असतं ते सगळ्या समाजाला, सगळ्या जगाला धारण करणारं असतं. त्या परिस्थितीमध्ये जे योग्य आहे त्या प्रकारे काय करावं हे ऋत असतं. आणि सत्य म्हणजे जे भीष्मांचं सत्य किंवा युधिष्ठिराचं जे सत्य की असं म्हणजे असंच, असं त्याच्या पलीकडे काही माणसं कधी गेली नाही. तर तसं भीष्मांची जी प्रतिज्ञा आहे, थोडा वेळ होत आहे ह्याच्यामध्ये पण सांगण्यासारखे म्हणून सांगते की भीष्मांची जी प्रतिज्ञा होती महाभारतामध्ये की मी ब्रह्मचारी राहीन, मी विवाह करणार नाही. कारण का त्या जी त्यांच्या पित्याची दुसरी पत्नी होती तिच्या मुलांना राज्य मिळावं अशी तिची इच्छा होती आणि म्हणून यांनी त्या प्रकारे प्रतिज्ञा केलेली होती. प्रसंग असा आलेला होता कुरुवंशावरती की आता कुरुवंशाला वंशज नाही अशी परिस्थिती आली होती. आणि त्यावेळेला महाभारत जर आपण नीट अभ्यासलं तर आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी म्हणजे हा प्रसंग ज्या वेळेला महाभारतात दाखवला आहे त्यावेळेला असं ती सत्यवती असं म्हणते ह्या भीष्मांना की मी तुला तू माझ्यासाठी जी प्रतिज्ञा घेतलीस त्या प्रतिज्ञेतून मी तुला मुक्त करते, पण तू विवाह कर, कारण आपल्या कुळाला वंशज हवाय हे जास्ती महत्त्वाचं आहे आणि म्हणून तू विवाह कर असं त्यांना सांगितलेलं होतं. तिने मातेने सांगितलं होतं, पण ते हल्ले नाही. त्यांनी आपली प्रतिज्ञा हीच महत्त्वाची ठेवली. आणि ह्याच्या उलट पहा, दुसरी एक कंपॅरेटिव्ह म्हणून एक परिस्थिती सांगते की म्हणजे कसं परिस्थितीनुसार कसं बदलावं लागतं. भीष्म असे कधीच बदलले नाहीत, परंतु कृष्ण पहा कसा की कृष्णाने सुद्धा प्रतिज्ञा केली होती न धरी शस्त्र करी, बरोबर आहे. की ज्या वेळेला त्यांनी शाल्वाचा पराभव केला आणि त्यानंतर हा म्हणजे असुरी वृत्ती असलेल्या लोकांना मारून टाकणं, त्यांचे पराभव करणं या कार्यासाठीच त्याचा अवतार होता. आणि ते झाल्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं होतं की आता ह्याच्या पुढे मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. आणि त्यानंतर कौरव पांडव युद्ध झालेलं आहे. आणि त्यावेळेला असा प्रसंग आला की भीष्म आणि अर्जुन लढतायत आणि भीष्म सगळ्या शस्त्रांचा वापर करतायत, अस्त्रांचा वापर करतायत. पांडव सैन्य नामशेष व्हायला लागलंय. हा अर्जुन मूर्छित होऊन पडलाय. इतकी परिस्थिती आली, पण तरी अर्जुन मात्र ज्या प्रकारे लढलं पाहिजे, पराक्रमी वीर आहे तो, त्याच्या इतका पराक्रमी कोणी नाही असा तो वीर आहे, पण तो आपली शस्त्र अस्त्र भीष्मांवरती चालवत नाही. हे जी परिस्थिती पाहिली कृष्णाने आणि संतापाने त्यांनी रथातून खाली उडी मारली, आपलं चक्र हातात घेतलं, म्हणजे प्रतिज्ञा मोडली. न धरी शस्त्र करी मी म्हणणाऱ्यांनी आपल्या हातामध्ये चक्र घेतलं आणि भीष्मांकडे तो धावला. आता ही जी आहे ती परिस्थितीनुसार आपल्याला
बदलणं आवश्यक असतं हे कृष्णाच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतं. आणि भीष्माच्या जीवनामध्ये मात्र हे दिसत नाही. दोघंही श्रेष्ठ पुरुष, परंतु दोघांमधला हा फरक खूप महत्त्वाचा आहे. आणि असे हे भीष्म त्या म्हणजे हनुमंता ह्याचं मी खरं म्हणजे हे करते, तर हनुमंता त्यांनी अनुमोदन कोणाला दिलं? कौरव पक्षाला दिलं. त्यांच्या मागे उभे राहिले, त्यांच्या मागे ते उभे राहिले. त्यांच्या प्रकृतीला अन्यायी प्रकृती आहे त्यांची, पण त्याला त्यांनी अनुमोदन दिलं. आणि कृष्ण मात्र अर्जुनाच्या मागे उभा राहिला की जो धर्मनिष्ठ आहे, सर्व बाबतीमध्ये धर्माचा जराही व्यभिचार त्याला मान्य नाही, अशा प्रकारचा जो कृष्ण, अशा प्रकारचा जो अर्जुन, त्याच्या मागे कृष्ण राहिला. हा दोघांमधला फरक आहे. म्हणजे श्रेष्ठत्व आपण म्हणतो, पण त्या श्रेष्ठत्वामध्ये अशी श्रेणी असू शकते की अनुमोदन द्यायचं, पण ते कोणाला द्यायचं, कुठल्या परिस्थितीत द्यायचं हे कळलं पाहिजे. आणि तिथे म्हणजे तो सारासार विचार यायला पाहिजे, विवेक असायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा जो आत्मा आहे, हा आत्मा हनुमंताही असतो. आणि हनुमंता ही त्याची सर्वात वरची श्रेणी. ह्याचं कारण असं की प्रकृतीला तो शक्यतो योग्य मार्गानेच नेतो. म्हणजे आता मी भीष्म आणि याचं उदाहरण म्हणून दिलं वेगळ्या प्रकारचं एक हे म्हणून, पण सर्वतः हनुमंता असं ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला तो प्रकृतीला योग्य मार्गाने पुढे तिला कार्य करायला संदेश देत असतो, आदेश देत असतो. आणि म्हणून ती श्रेणी ही सर्वात उच्च. तर अशा प्रकारे भर्ता, भोक्ता, महेश्वरा, उपद्रष्टा, हनुमंता, असे एकावर एक हे आहे. म्हणजे हे सगळं आत्म्याचं स्वरूप, पण वेगवेगळ्या प्रसंगी ते वेगवेगळं असतं. तर असं म्हणजे असंही नव्हे की कायम एखाद्याचा आत्मा ह्याच स्वरूपामध्ये असतो, असंही नाही. त्यामध्ये बदल होतो, परंतु हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि मग शेवटी म्हटलंय परमात्मा इति चाप्योक्तो देहेस्मिन पुरुषा परा. म्हणजे माणसाच्या देहामध्ये परमात्मा आहे असं जे म्हणतात, चाप्युक्तो म्हणजे असं, च उपयुक्तो म्हणजे असं जे म्हटलं जातं की माणसाच्या देहामध्ये परमात्मा असतो, असं जे म्हटलं जातो तो हाच परमात्मा पुरुषः परहा. परहा तो परहा म्हणजे सर्वात श्रेष्ठ, सर्वात श्रेष्ठ पुरुष. त्याला आणखीन एक शब्द आहे परात परपुरुष. परात परपुरुष असाही शब्द आहे. तर परात परपुरुष किंवा सर्वात श्रेष्ठ पुरुष असा हा परमात्मा ह्या रूपामध्ये माणसाच्या देहामध्ये अस्तित्वामध्ये असतो, असं या श्लोकामध्ये म्हटलंय. आता हा श्लोक घेणं आवश्यकच होतं. ह्याचं कारण आता आपण ओव्या पाहूया. ओव्यांमध्ये हा भागच आलेला नाही आहे, कसं ते लक्षात येईल तुमच्या. किंवा जो आला आहे तो फार थोडक्यात आला आहे, असं त्याचं वर्गीकरण केलेलं नाही. ओव्या पाहतोय आपण. हा प्रकृती माझी उभा, परी जुई जैसा ओथंबा, यथा प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. नीट लक्षात घ्यायचा अर्थ की हा प्रकृती माझी उभा म्हणजे हा प्रकृतीमध्ये अस्तित्वात असतो. तो कसा असतो तर जुई जैसा ओथंबा. ओथंबा म्हणजे खांब, खांब. ओथंबा म्हणजे खांब. तर जुईच्या वेलाला जसा खांब आधाराला लागतो तसा हा प्रकृतीच्या आधारासाठी आपल्या देहामध्ये असतो. आलं लक्षात की आधार आहे तो, म्हणून तो भरता म्हटलंय ना त्याला. तर तो त्या भरता हा उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. तर जुई जैसा ओथंबा, पुढे काय म्हटलंय, यथा प्रकृती नभा ते तुला पाडू. म्हणजे अर्जुना तू त्याला कसं जाण, तर पृथ्वी आणि नभ, आकाश, पृथ्वी आणि आकाश ह्यांच्यामध्ये
जसं खूप अंतर आहे, पृथ्वी कुठे आणि आकाश कुठे ह्याच्यामध्ये जे अंतर आहे, तसं ह्या पुरुष आणि प्रकृती ह्यामध्ये अंतर आहे. लक्षात आलं? नाहीतर हे असा आपण अर्थ नाही कळला तर ह्या शब्दांना हे शब्द आपल्याला कळूच शकत नाहीत. की पृथ्वी नभाते तुला पाडू, पाडू म्हणजे तू पहा, तो त्याच्यासारखा आहे हे तू विचारात घे. आणि कसा आहे तो, तर पृथ्वी आणि नभ ह्याच्यामध्ये जसं खूप अंतर आहे, तसं प्रकृती आणि पुरुष ह्यांच्यामध्ये खूप अंतर आहे. तो आहे देहेस्मिन, देहामध्ये तो आहे, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये, कारण म्हणजे देहामध्ये आहे म्हणजे भौतिकदृष्ट्या असं आपल्याला वाटतं, पण त्यांच्यामध्ये अंतर म्हणजे काय, की त्यांच्या स्वरूपामध्ये अंतर, त्यांच्या भौतिक गोष्टीमध्ये अंतर नव्हे, त्यांच्या स्वरूपामध्ये अंतर जे आहे ते पृथ्वी आणि नभासारखं इतकं अंतर आहे. पुढे पुन्हा तेच आहे म्हणून मधलं गाळते आणि 24वी ओवी घेते. प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये, या लागी इये वरयतू हा. प्रकृती येणे जिये म्हणजे प्रकृती याच्यामुळे जगते, अस्तित्वात राहते. प्रकृती पुरुषांमुळे प्रकृती अस्तित्वात राहते. जिये म्हणजे ती जगते, ती अस्तित्वात राहते. याची या सत्ता जगविये म्हणजे ह्या सत्ता कोणाची, पुरुषाची, पण ही प्रकृती काय करते, जगविये म्हणजे संपूर्ण जगाची निर्मिती करते. विय म्हणजे जन्म घालते, सगळ्या विश्वाला ती जन्माला घालते. ह्याच्या सत्तेमुळे ती सर्व जगाला जन्माला घालते. या लागी ये वरयतू हा म्हणजे वरयतू ह्याचा अर्थ वर, नवरा. या लागी ये वरयतू हा म्हणजे म्हणून तो प्रकृतीचा वर आहे असं म्हटलं जातं. म्हणजे कारण त्याच्यामुळे ती सगळ्या जगाला जन्माला घालते, सत्ता त्याची, म्हणून त्याला प्रकृतीचा वर असंही म्हटलं जातं. आता ही जी ओवी आहे ना, ही ओवी वाचताना मला पॉंडिचेरीच्या मदरचं वाक्य जे मी आधी सांगितलंय ते एक्झॅक्टली हेच आहे पहा. आणि ते असं आहे, मदरने असं म्हटलंय, ते प्रकृती पुरुष संदर्भामध्ये म्हटलेलं आहे ते मदरने. आणि ते असं आहे, आय एक्झिस्ट नॉट विदाउट हिम. आठवतं? आय एक्झिस्ट नॉट विदाउट हिम अँड विदाउट मी ही इज अनमॅनिफेस्ट. ही इज अनमॅनिफेस्ट. आता हे जे आहे की जगविये, जर प्रकृती नसती तर जगच निर्माण झालं नसतं. प्रकृतीमुळे सगळं विश्व निर्माण होतं, जग निर्माण होतं. तर अनमॅनिफेस्ट म्हणजे तो प्रकटच झाला नसता, तो असता तिकडे कुठेतरी विश्वाच्या पलीकडेच राहिला असता, आपल्याला तो कळलाच नसता. म्हणजे आपणच अस्तित्वात आलो नसतो. आपण अस्तित्वात आलो ह्याचं कारण म्हणजे प्रकृतीने आपल्याला अस्तित्वात आणलं. म्हणजेच आपल्यामध्ये, या विश्वामध्ये, या सर्व सृष्टीमध्ये त्याचं प्रकटीकरण जे काही होतं, त्या ईश्वराचं प्रकटीकरण जे होतं ते प्रकृती करते. मॅनिफेस्ट, मॅनिफेस्ट याचा अर्थ की त्या ईश्वराला प्रकट करते, ती जगाच्या रूपामध्ये, आपल्या रूपामध्ये, सगळ्या या सृष्टीच्या रूपामध्ये ती त्याला प्रकट करते. पण जर तो नसता तर प्रकृती असलीच नसती. म्हणजे तिचं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे, पण त्याचं प्रकटीकरण तिच्यावर अवलंबून आहे. असं इतके सुंदर हे असे संबंध आहेत. प्रकृती पुरुष संबंध पाहतोय आपण या ठिकाणी, आणि ते
ह्या ठिकाणी प्रकृती येणे जिये याची या सत्ता जगविये इया लागी वरय तू हा, असं म्हटलंय. आता त्यानंतर मधल्या 1-2 ओव्या सोडून 27वी ओवी घेते. पै या देहा माझारी परमात्मा इसी जे परी बोलीजे ते अवधारी यया तेची. म्हणजे आता मी सांगितलं की या देहामध्ये परमात्मा आहे असं जे म्हटलं जातं, ऐसी जे परी बोलीजे म्हणजे असं जे म्हटलं जातं ते अवधारी यया तेची, म्हणजे तो परमात्मा म्हणजे हाच, हा आपला आत्मा म्हणजेच परमात्मा. असा प्रकृती परवता एक आथी पांडुसुता ऐसा प्रवादुतो तत्वता पुरुष हा पै. म्हणजे असं जे म्हटलं जातं की प्रकृती परवता म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे एक काहीतरी आहे. हे जग म्हणजे सर्व काही नाही, आपण म्हणजे सर्व काही नाही, तर ह्या प्रकृतीच्या पलीकडे काहीतरी आहे. परवता असं जे म्हटलं जातं, प्रकृती परवता एक आथी, आथी म्हणजे आहे पांडुसता, असा ऐसा प्रवादू म्हणजे असं जे म्हटलं जातं, असा जो प्रवाद आहे, असं जे लोक म्हणतात की प्रकृतीच्या पलीकडे काहीतरी आहे, प्रकृती म्हणजे सर्व काही नाही असं जे म्हटलं जातं, तो तत्वता पुरुष हा पै, म्हणजे तो हा पुरुष असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता त्याच्यापुढे 23वा श्लोक जो आहे तो आपण पाहतोय. 23वा श्लोक. य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोपि न स भूयो अभिजायते. म्हणजे ह्याचा अर्थ असा की आता ज्ञानी कोण माणूस, ज्याला सगळं कळतं तो माणूस कोण, तर ते ह्या श्लोकामध्ये असं सांगितलंय की म्हणजे जो प्रकृती पुरुष अशा प्रकारे जो जाणतो, प्रकृती आणि पुरुष अशा प्रकारे जो जाणतो की प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, त्यांच्यामध्ये अंतर काय आहे, भेद काय आहे आणि त्यांच्यामध्ये संबंध काय आहे, हे जो जाणतो तो कसा असतो, सर्वथा वर्तमानोपी, म्हणजे तो सर्व प्रकारची कर्म करत असला तरी तो पुन्हा कधी जन्म पावत नाही. म्हणजे ह्या संसार चक्रातून, या जन्म मृत्यूच्या चक्रातून तो सुटतो. म्हणजे ह्याचाच अर्थ की प्रकृती आणि पुरुष हे योग्य प्रकारे कळायला पाहिजे. का कळायला पाहिजे, तर आपलं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये आपलं शरीर, आपल्या शरीराच्या मागण्या आणि त्या सगळ्यामध्ये आपण जे गुंतलेलो असतो ते खरं नव्हे. आपल्या आतमध्ये जो आहे तो खरा पुरुष, तो आत्मा, ते आपलं खरं स्वरूप आहे. हा भेद ज्याला कळतो, आणि हा भेद कळणं ह्याचा अर्थ जर आपलं शरीर म्हणजे आपण नव्हे हे आपल्याला कळलं की मग आपल्या वर्तनामध्ये कितीतरी फरक पडतो. की शरीराच्या मागण्यांनुसार आपण धावत सुटत नाही, प्रकृती आपल्याला जिथे नेते तिथे आपण धावत सुटत नाही. आपली इंद्रिय आपल्याला सगळं जगाचं ज्ञान देत असतात, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत असं आपल्याला वाटत नाही. म्हणजे वासना, विकार, अहम या सगळ्यापासून आपण हळूहळू दूर व्हायला लागतो. म्हणून प्रकृती पुरुष हा भेद ज्याला कळतो तो माणूस पुन्हा ह्या जगामध्ये जन्मत नाही असं जे म्हटलेलं आहे. याचा अर्थ तो मुक्त होतो, त्याला मुक्ती प्राप्त होते. आणि हे केवळ
या ठिकाणी ह्या ओवीमध्ये जरी असं म्हटलं असलं, आपलं ह्या श्लोकामध्ये असं जरी म्हटलं असलं, तरी ह्याचा अर्थ मुळात असा आहे की हे जीवन जगताना सुद्धा हा भेद आपल्याला कळला पाहिजे, तरच आपण ह्या जगात सुद्धा मुक्तपणे जगू शकतो. ह्या जगामध्ये ज्याला जीवनमुक्त असं म्हणतात, ती जीवनमुक्ताची परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते, की जिवंत आहोत, आपण अस्तित्वात आहोत, हे सगळ्या जगामध्ये आपण वावरत आहोत, सगळी कर्म आपण करतो आहोत, पण तरीसुद्धा ती कर्म केवळ माझ्या वासनांसाठी मी करायची आहेत, माझ्यासाठी मी करायचे आहेत असा भाव न ठेवता आपल्यातले विकार, आपल्यातला अहंकार, आपल्यातले सगळ्या वासना ह्यापासून जसं आपण दूर होऊ, त्याप्रमाणे आपली मुक्ती ह्या जीवनामध्ये सुद्धा घडू शकते, असा त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे हा अर्थ सुद्धा. आता ओव्या पाहूया या श्लोकावरच्या. शुद्धपणे या पुरुषात जो निखळपणे येणे पुरुषाते यया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते. म्हणजे जे मी आधी अर्थच सांगायला लागले होते की निखळपणे म्हणजे शुद्धपणे, जो शुद्धपणे म्हणजे आता प्रकृती पुरुष भेद कळल्यामुळे जो शुद्धपणाने ह्या पुरुषाला जो जाणतो, पुरुषाते यया जाणे, या पुरुषाला जो जाणतो, आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते, म्हणजे आपण जे काही वागतो त्याच्यामध्ये जे सात्विक, राजसिक, तामसिक हे जे काही गुण आपल्या वर्तनामध्ये दिसत असतात ते कोणाचे असतात, तर ते ह्या आत्म्याचे नाहीत, या परमात्म्याचे नाहीत, ते गुण आपल्या प्रकृतीचे आहेत. हे जो जाणतो तो ज्ञानी माणूस असतो असं त्या ठिकाणी म्हटलंय. त्याला ज्ञान झालेलं असतं की जो निखळपणे येणे पुरुषाते यया जाणे आणि गुणाचे करणे प्रकृतीचे ते. पुढे उदाहरण दिलंय त्यांनी, म्हणून इथे पूर्ण केलं नाही. उदाहरण असं दिलंय, हे रूप हे छाया, पैल जळ हे माया, ऐसा निवाडू धनंजया जेवी कीजे. म्हणजे हे रूप हे खरं रूप आहे आणि ती केवळ सावली आहे, हा फरक कळला ज्याला कळत असतो. पैल जळ म्हणजे जे खरं पाणी आहे, जळ जे आहे ते पैल आहे, पलीकडे आहे, आणि आपल्याला जे दिसतंय ते मृगजळ आहे, माया आहे. हे ज्याला कळतं, आपल्याला जे वाटतं ते मृगजळ आहे आणि खरं जळ कुठे आहे, पैल आहे, पलीकडे आहे. हा फरक ज्याला कळतो, ऐसा निवाडू म्हटलंय, म्हणजे ज्याला हा निवाडा करता येतो, ज्याला हे दोन भेद करता येतात की जळ कुठलं आणि मृगजळ कुठलं, रूप कुठलं आणि छाया कुठली, हा भेद ज्याला करता येतो, त्या ऐसा निवाडू धनंजया जेवी की जे, म्हणजे जो करू शकतो. तेणे पाडे अर्जुना प्रकृती पुरुष विवंचना, जयाची या मना गोचर झाली. म्हणजे गोचर ह्याचा अर्थ इंद्रिय, खरं म्हणजे गो याचा अर्थ इंद्रिय, पण गोचर असा शब्द आपण ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला पूर्णतः त्याला कळणं, त्याच्या दृष्टीला येणं, त्याला ऐकायला येणं, त्याला सगळं आपली जी काही इंद्रिय कार्य करतात ती सगळी त्याला अशा प्रकारे त्याच्या मनाला गोचर झाली, म्हणजे त्याच्या मनाला स्पष्टपणे कळली, त्याच्या मनाला स्पष्टपणे कळली. आणि काय तर प्रकृती पुरुष विवंचना, म्हणजे प्रकृती आणि पुरुष ह्याचं पूर्ण ज्ञान, विवंचना म्हणजे ह्याचं पूर्ण ज्ञान त्याला गोचर झालेलं आहे, त्याला कळलेलं आहे, त्याला ज्ञात झालेला आहे. तो माणूस त्याच्याबद्दल बोलतायत, तो शरीराचे मेळे करू का कर्मे सकळे, परी आकाश धुये न मळे तैसा असे.
सोपं आहे ना? की आकाश जसं कधी धुये म्हणजे धुरानी, आकाश जसं धुरानी कधी मळत नाही, त्याप्रमाणे हा माणूस जो आहे तो शरीराने कुठली का कर्म करेना, कर्मे सकल आहे म्हटलंय, कुठलीही कर्म त्यांनी करू दे. हे मुद्दाम अर्जुनाला सांगतात, कारण अर्जुनाच्या मनामध्ये जी भीती आहे ना, की मी हे हिंसेचं कर्म केलं तर मला नरकवास भोगावं लागेल, पाप लागेल मला, हे जे त्याला वाटतंय ते त्याला सांगतात की प्रकृती पुरुष विवंचना ज्याला पूर्णपणे कळलेली आहे, त्या माणसाने कोणतंही कर्म केलं तरी सुद्धा त्याला त्याचा लेप लागत नाही, तो लिंपत नाही त्यांनी. जसं आकाश धुरानी मळत नाही, त्याप्रमाणे हा त्याच्या कर्माने लिंपत नाही. पुढे आथिलेनी देहे जोन घेपे देह मोहे, देह गेलिया नोहे पुनरपितो. म्हणजे आहे आता या देहामध्ये, तोपर्यंत तो त्या देह मोहामध्ये अडकत नाही. हां, देह मोहे न घेपे म्हणजे तो अडकत नाही त्या देहाच्या सगळ्या मागण्यांमध्ये, मोहांमध्ये तो अडकत नाही. आणि देह गेलिया नोहे पुनरपितो, एकदा त्याचा देह गेला की मग तो पुन्हा त्याला जन्म नाही, मरण नाही. देह गेलिया नोहे पुनरपितो. ऐसा तया एकू प्रकृती पुरुष विवेकू उपकारू अलौकिको करी पैगा. म्हणजे असं म्हटलं आहे ज्ञानदेवानी या ठिकाणी की हा जो प्रकृती पुरुष विवेक आहे, हां, विवेक म्हटलंय पहा, तिथे सगळा अर्थ आला. प्रकृती आणि पुरुष हा विवेक ज्याला कळतो, तो ज्याला कळलेला आहे त्याच्यावरती उपकारू अलौकिको, म्हणजे हा प्रकृती पुरुष भेद त्याच्यावर अलौकिक उपकार करतं. हां, आलं लक्षात मी काय म्हणते? प्रकृती पुरुष भेद हे त्याच्यावरती अलौकिक असे उपकार करतं, म्हणजे पुन्हा जन्म नाही, जी मुक्ती आपल्याला हवी आहे ती मुक्ती त्याला मिळते. म्हणजे केवढा अलौकिक असा त्याच्यावरती उपकार ह्या प्रकृती पुरुष विवंचनेमुळे झालेला आहे. परी हा आता पुढची ओवी आहे. आता ही पुढची ओवी आहे ती पुढच्या श्लोकाला आणि पुढच्या ओव्यांना जोडणारी अशी ओवी आहे. परी हाची अंतरी विवेक भानूची या परी उदय जे ते अवधारी उपाय बघतं. म्हणजे हा जो प्रकृती पुरुष भेद आपल्याला कळला पाहिजे, अगदी पूर्ण गोचर झाला पाहिजे, असं जे आहे ते कोणत्या उपायाने होतं, कोणत्या उपायाने हा भानू म्हणजे हा सूर्य उगवतो, उदयी जे हा प्रकृती पुरुष भेदाचा सूर्य उगवतो, म्हणजे प्रकाश पडतो आपल्या अंतःकरणामध्ये, तो कोणत्या मार्गाने कोणत्या उपायाने हे सगळं घडतं ते आता मी तुला सांगतो. अवधारी, ते काय उपाय आहेत ते मी तुला सांगतो. अवधारी म्हणजे अर्जुनाला सांगितलं ऐक. आणि आता उपाय असे सांगितले आहेत. उपाय आपल्याला माहिती असलेलेच उपाय आहेत, पण त्याचा पुन्हा उल्लेख केलेला आहे ह्या ठिकाणी. पहिला 24वा श्लोक जो आहे, ध्यानेनान मनी पश्यन्ति केचित आत्मना आत्मनो अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. म्हणजे यामध्ये निरनिराळे उपाय किंवा मार्ग सांगितले की कोणकोणत्या मार्गाने माणूस जाऊ शकतो की ज्याच्यामुळे हे ज्ञान व्यवस्थित होईल. त्याच्यात पहिलं जे सांगितलं आहे ते ध्यान मार्ग सांगितला. ध्यान आणि ध्यान असं म्हणून काय सांगितलंय, हे जे सगळे ह्याच्यामध्ये आत्मनी शब्द आला आहे, आत्मना शब्द आलाय, आत्मानम शब्द आले, असे 3 प्रकारे शब्द आलेले आहेत. ते नीट लक्षात घ्या. ते अशा प्रकारे आहे की म्हणजे ते जर व्यवस्थित
आपल्याला एका सलग असे आपल्याला जर हवे असले अर्थ कळण्यासाठी तर ते असे घ्यायचे. आत्मनी आत्मनम आत्मनी आत्मनो आत्मानं पश्यन्ति असं. आत्मनी आत्मनो आत्मानं पश्यन्ति असं जर वाक्य केलं ना तर आपल्याला बरोबर अर्थ कळतो. आत्मनी आत्मनो आत्मानं पश्यन्ति. आता पहा, असं आपण घेतलं की आपल्याला तिथे अर्थ कळायला लागतो की आत्मनी म्हणजे स्वतःच, स्वतःच, तो स्वतःच. आत्मनो म्हणजे आपल्याच प्रयत्नांनी. आत्मानं पश्यन्ति म्हणजे आत्म्याला पाहतो. आत्मानं पश्यन्ति म्हणजे आत्म्याला तो पाहतो. स्वतःच आपल्या प्रयत्नांनी तो आत्म्याला पाहतो. असं हे वाक्य जर जुळवलं ना तर ह्या श्लोक आपल्याला जास्ती सहज कळायला मदत होते. आणि आत्मनी आत्मानं आत्मनो आत्मानं पश्यन्ति म्हणजे आपण स्वतःला आपल्या आत्म्याला पाहायचं. हां, आपण पहा, आपण जी प्रार्थना करतो त्याच्यामध्ये आपण म्हणतो की आत्मा कसा आहे, स्वसंवेद्य आत्मरूप म्हणतो की नाही आपण. स्वसंवेद्य आत्मरूप म्हणजे आपला आत्मा आपणच जाणू शकतो. दुसऱ्या कोणी सांगून आपल्याला आपला आत्मा कळणारच नाही. आपला आत्मा, आपल्यामध्ये जो परमेश्वर आहे तो आपणच जाणू शकतो. त्यासाठी आपणच प्रयत्न करायचे असतात, हे ह्यामध्ये आहे. आणि म्हणून ते आत्मनी आत्मनो आत्मानं पश्यन्ति असे 3 ते शब्द आलेले आहेत. आणि मग ते कशा प्रकारे, आत्मनी म्हणजे काय, तो कशा प्रकारे हे करतो तर ध्यानेन म्हणजे ध्यान मार्गाने. ध्यान मार्गाने. काही माणसं म्हणजे आता उपाय सांगितले आहेत ना की कोणत्या मार्गाने जाता येतो, कोणत्या मार्गाने हे आत्म्याचं ज्ञान होऊ शकतं. तर काही माणसं ध्यानाच्या मार्गाने जातात, ध्यानस्थ होतात. आणि ध्यानस्थ होणं ह्याचाही अर्थ असा की आत्म्यावरती ध्यान कर. आत्म्यावरती आपण खूप वेळेला आपलं एकाग्र चित्त व्हावं म्हणून असं म्हटलं जातं की काहीतरी एक मूर्ती डोळ्यासमोर आणा, नाही तर काहीतरी श्वासाकडे लक्ष द्या, नाही तर आणि काहीतरी असे मार्ग सांगितले जातात. बरोबर आहे, ओंकार म्हणा किंवा काही. पण खरं जे ध्यान आहे ते ध्यान कशाचं करायचं असतं तर आपल्यामध्ये जो परमात्मा आहे त्याचंच ध्यान करायचं असतं. कुठल्याही मूर्तीचं नाही, कशाचंही नाही. आणि म्हणून हा जो माणूस आहे तो ध्यानाच्या मार्गाने जो जातो तो कशा प्रकारे जातो तो पूर्णतः आपल्या आत्म्यावरती तो केंद्रीभूत ध्यान करतो. सगळं ध्यान हे आपल्या आत्म्यावरती म्हणजे दुसरे विचारच त्याच्या मनामध्ये तो यायला देत नाही. फक्त आपण जणू काही आत्मा पाहतोय, पश्यन्ति आहे. तो आत्मा जणू काही पाहतोय, त्याला दिसतोय, जणू काही परमात्मा आपल्यामध्ये आहे हे त्याला दिसतंय. आणि असे असतात खरे ध्यानी जे असतात, ध्यानयोगी जे असतात ते अशा परिस्थितीला पोचलेले असतात की त्यांना ते दिसतं. तो जे आपण म्हणतो की साक्षात्कार होतो, तो साक्षात्कार होतो याचा अर्थच असा असतो की त्यांना ते आतमध्ये दिसतं, त्यांना ते आतमध्ये दिसतं. किंवा अरविंदांना ते शब्द ऐकायला यायचे, आदेश ऐकायला यायचे, आतूनच त्यांना शब्द आदेश ऐकायला यायचे. ते काय यायचे की असे आत ते पोचलेले होते, पूर्णतः अंतर्यामी ते पोचलेले होते. म्हणून हे घडू शकतं. तर ध्यान ह्याचा खरा अर्थ हा आहे की पूर्णतः आपल्यावरती आपलं जे खरं स्वरूप आहे त्याच्यावरती आपण ध्यानस्थ व्हायचं. आणि ते झालं की कारण तो परमात्मा आहे ना, आपल्या इतक्या जवळ आहे, आपल्या इतक्या जवळ आहे, आपल्या आत आहे, पण तो आपण त्याच्यापासून दूर आहोत. याचं कारण ती सगळी आपण सगळ्या या अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेलो आहोत.
ते सगळं बाजूला सोडायचं. मागे गेल्या तासाला एके ठिकाणी ह्यांनी म्हटले ज्ञानदेवानी की तू स्वतःला कान हे नाव दे, आहे ना, येऊन गेले की नाही, कान हे नाव दे, म्हणजे बाकीचं तुझं सगळं अस्तित्व तू विसरूनच जा, कान हेच तुझं अस्तित्व. तसं आता ह्या ठिकाणी ध्यान हे असं असतं की पूर्णतः आतमध्ये आपण पोचलेलो असतो, ते ध्यान असतं. आणि त्यामुळे काही वेळेला ध्यानाचं आम्ही खूप ध्यानस्थ झालो, आम्हाला जागृतच होता येईना, अशा प्रकारे काही वेळेला म्हटलं जातं. हे लक्षात घ्या की काही वेळेला हे एक प्रकारे ज्याला काय म्हणतात हिप्नॉटिझम म्हणजे काय त्याला संमोहन शब्द आहे. तर संमोहन असतं. जसं आपण दुसऱ्याला हिप्नोटाईज करू शकतो तसं आपण आपल्याला स्वतःला हिप्नोटाईज करू शकतो. की आपण जर सगळं असंच हे केलं की नाही मला ते दिसणार आहे, दिसतंय मला दिसतंय, असं आपण आपल्याला संमोहित, खरं म्हणजे काही झालेलं नसतं, आपण खरे ध्यानात गेलेलो नसतो, पण केवळ संमोहन ह्या अवस्थेमध्ये आपण असतो आणि त्याला आपण ध्यान म्हणतो. तर ते ध्यान नव्हे, ते ध्यान नाही, ह्याच्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे. आणि अशा प्रकारे ध्यानस्थ होणं हे ज्या वेळेला माणसाला खरं कळतं त्यावेळेला मग ध्यानाच्या मार्गाने तो ह्याला पोचू शकतो, म्हणजे आत्म्यापर्यंत तो पोचू शकतो. तर काही माणसं ही अशी ध्यानाच्या मार्गाने आत्म्यापर्यंत पोचतात असं म्हटलेलं आहे. आत्मनी आत्मनो आत्मानं पश्यन्ति असं जे आहे ते अशा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढे म्हटले अन्ये, म्हणजे आणखी काही माणसं, म्हणजे आता दुसरा मार्ग सांगितलाय. अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरी असं म्हटलंय. म्हणजे दुसरी काही माणसं सांख्य योगाने आणि काही माणसं कर्मयोगाने परमात्म्यापर्यंत पोचू शकतात. आता सांख्ययोग ह्याचा उल्लेख दुसऱ्या अध्यायामध्ये झालेला आहे. जे त्यावेळेला नसतील त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सांगते की सांख्य योग, मी सगळा सांगू शकणारच नाही आता सांख्य योग, पण सांख्य योग ह्याचा अर्थच असा की हा ज्ञानाचा मार्ग आहे, ज्ञान मार्ग, की मी कोण आहे, आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे, या सर्वाविषयीचं ज्ञान होणं, ज्ञान करून घेण्याचा प्रयत्न करणं. आणि त्याचबरोबर ह्याच अध्यायामध्ये जी ज्ञानाची लक्षणं सांगितली आहे, आठवतं ना, सगळी ज्ञानाची लक्षणं आपण पाहिले, ती जी ज्ञानाची लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं आपल्यामध्ये अज्ञान आपल्यातलं बाहेर टाकून ज्ञान आपल्यामध्ये जास्तीत जास्त यावं, ती ज्ञानाची लक्षणं आपल्यामध्ये यावीत यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं हा ज्ञानमार्ग आहे. म्हणजे एक तर आत्म्याचं ज्ञान, आपल्या स्वरूपाचं ज्ञान, परमात्म्याचं ज्ञान, आणि त्यानंतर ज्ञानाची जी लक्षणं आपण पाहिली आठवत आहेत ना सगळी, अदंभित्व वगैरे, अमानित्व वगैरे, जी अहिंसा, ही सगळी जी लक्षणं आहेत ती लक्षणं जास्तीत जास्त आपल्यामध्ये यावी यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण ज्ञानमार्गाने जात असतो, तो सांख्य मार्ग. कारण सांख्य मार्ग हा उल्लेखच त्यांनी केला आहे. ह्याचं कारण प्रकृती पुरुष हा भेद पहिल्यांदा सांख्यांनी सांगितला. कपिल मुनींनी जे सांख्य योग सांगितला त्या सांख्य योगामध्ये पहिल्यांदा त्यांनी, म्हणजे प्रकृती पुरुष हे त्यापूर्वी ही नावंही अस्तित्वामध्ये नव्हती, त्यांनी पहिल्यांदा या नावाचा उल्लेख केलेला आहे कपिल मुनींनी, की जीवनाचे किंवा आपल्या अस्तित्वाचे दोन घटक असतात, एक म्हणजे पुरुष आणि एक म्हणजे प्रकृती. आणि ते प्रकृती पुरुष हा जो सगळा आत्तापर्यंत आपण त्याच्याविषयीचं विवेचन पाहिलं ते आपल्याला पूर्णपणे कळलं पाहिजे, तेही ज्ञान.
ते हे ज्ञान आहे. जसं अर्थात अगदी सांख्य योगाप्रमाणे गीतेमध्ये प्रकृती पुरुष ही कल्पना मांडलेली नाही, त्यामध्ये थोडा फरक आहे, पण इतकं मी काही आत्ता सविस्तर सांगू शकत नाही. पण हे एवढं लक्षात घ्या की काही माणसं परमात्म्यापर्यंत पोचण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करतात, असा त्याचा अर्थ. ज्ञानमार्गाचा. पहिले काही कसे असतात, ध्यान मार्गाचा अवलंब करतात. दुसरे काही असे असतात की जे सांख्य मार्गाचा म्हणजे ज्ञान मार्गाचा अवलंब करतात. काही वेळेला हे जे दोन शब्द सेपरेट आहेत इथे, सांख्येन योगेन असं मध्ये अंतर ठेवून दोन शब्द घातले, त्यामुळे काहींनी याचा उल्लेख असा केलेला आहे किंवा याचा अर्थ असा सांगितला आहे की काही माणसं सांख्य मार्गाने जातात म्हणजे ज्ञानमार्गाने जातात, काही माणसं योग मार्गाने जातात. आणि योग मार्ग म्हणजे अष्टांग योग, पतंजलीचा योग, तो आपण पाहिलेला आहे. तर तसाही अर्थ याचा घेता येतो. तर सांख्येन योगेन म्हणजे सांख्य आणि योग हे एकत्र शब्द घ्या किंवा वेगळे करा, दोन्ही आपल्याला अर्थ माहिती आहे. आणि त्यानंतर ती पुढे म्हटले काही माणसं कर्मयोगाने परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. आत्मा परमात्मा ह्याच्या प्रत पोचण्यासाठी कर्मयोगाचा ते अवलंब करतात. तर कर्मयोग म्हणजे जे आपण कर्मयोगाचा संबंध पाहायला, गीता ही मुख्यतः बऱ्याच प्रमाणामध्ये कर्मयोगावरती भर देणारा असा हा ग्रंथ आहे. जे सांगितलेलं आहे की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु कर्माच्या फळाचा फळ तू मागू नकोस. मा फलेषु कदाचन हा जो सांगितलेला आहे तो कर्ममार्ग, की फळाची अपेक्षा न करता ज्या वेळेला कर्म केलं जातं तो कर्ममार्ग. तर फळाची अपेक्षा नसणं, कर्तृत्वाचा मद नसणं, हे सगळं ज्यामध्ये येतं तो कर्ममार्ग असतो. आणि तो कर्ममार्ग काही माणसं पत्करतात किंवा त्या मार्गाने जातात आणि या परमात्मा किंवा आत्मा ह्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतात. आता आपण ओव्या पाहूया. कोणी एक सुभटा विचाराचा आगीटा, आत्मानात्मा किटा कुठे देऊनी. म्हणजे सुभटा म्हणजे अर्जुना काही माणसं काय करतात, विचाराचा आगीटा, ह्याचा अर्थ विचार रूपी, विचार म्हणजे ज्ञान, विचार म्हणजे या ठिकाणी ज्ञान, कारण ज्ञान मार्ग आहे ना. तर म्हणून विचाराचा आगीटा म्हणजे त्याच्या अग्नीमध्ये, विचाररूप अग्नीमध्ये, विचाररूप अग्नीमध्ये आत्मानात्म किटा पुटे देऊनी असं म्हटलंय. म्हणजे आत्मा म्हणजे काय आणि अनात्मा म्हणजे काय हे दोन वेगळं किटा पुढे देऊनी, ह्याचा अर्थ असा की सोनं आणि सोन्यामध्ये मिश्रण केलेला हिणकस धातू वेगळा करण्यासाठी जसं अग्नीमध्ये टाकलं जातं आणि पुटं देऊन दोन वेगळं केलं जातं, ते उदाहरण या ठिकाणी आहे. म्हणून असे शब्द वापरले आहेत की आत्मा कुठला आणि अनात्मा कुठला. अनात्मा म्हणजे प्रकृती, हे लक्षात घ्या, कारण हा आत्मा अनात्मा भेद ह्याला म्हणतात. तर याचा अर्थ पुरुष प्रकृती भेद, पुरुष प्रकृती भेद. तर आत्मा अनात्मा भेद हा कसा जाणून घेतात, पुरुष कोणता आणि प्रकृती कोणती हे जाणून काही माणसं कशी घेतात, तर ते विचारांच्या अग्नीमध्ये त्याला टाकून, म्हणजे ते सगळ्या विचारांच्या अग्नीमध्ये हे सर्व टाकून पुटं देऊन, म्हणजे कीट जे असतं, जे हीन असतं ते बाजूला काढतात. म्हणजे अनात्म्याला बाजूला काढतात आणि आत्म्याला वेगळं काढतात आणि आत्मा म्हणजे काय हे जाणतात. किती केवढं हे आहे. जसं
हे हे सगळं ना असं नुसतं वरवर वाचलं तर काहीही कळणार नाही आपल्याला. अशा प्रकारचे हे सगळे शब्द आहेत. तर कोणी एक सुभटा विचाराचा आगेटा आत्मानात्म किटा पुट्टे देऊनी. पुढे म्हटले 36ही वाणी भेद तोडोनी या निर्विवाद निवडती शुद्ध आपण पे. आता हे 36ही का म्हटलंय सांगा. आपण ह्याची क्षेत्राची 36 तत्व आपण पाहिली आहेत. आठवतं 36 तत्व क्षेत्राची आपण पाहिलेली आहेत. तर ते क्षेत्र, ती 36 तत्व म्हणजे क्षेत्र. तर तुम्हाला क्षेत्र वेगळं कळलं पाहिजे आणि क्षेत्रज्ञ वेगळा कळला पाहिजे. तर म्हणून 36ही वाणीभेद म्हणजे ह्या सगळी वाणीभेद ह्याचा अर्थ या 36 तत्व असलेलं हे क्षेत्र आणि त्याच्यापेक्षा वेगळा असा हा क्षेत्रज्ञ, हे दोन वेगळं करता आलं पाहिजे. तोडून या निर्विवाद निवडती शुद्ध आपण पे. आपण म्हणजे आपला आत्मा काय आहे ह्याची निवड करतात, पूर्णपणे त्याला वेगळंच काढतात. तया आपण पयाच्या पोटी अध्यात्म ध्यानाची या दिठी देखती गा किरीटी आपण पेची. म्हणजे मग ह्यांनी हे सगळं एकत्र आणलंय की मग आपण पयाच्या पोटी म्हणजे आपल्या आत्म्याचं ज्ञान करून घेऊन आत्मध्यानाची या दिठी. पहा याही ठिकाणी शब्द वापरलाय की ध्यान कशावर करायचं, आत्म्यावर करायचं. आत्मध्यानाची या दिठी देखती गा किरीटी आपण पेची. म्हणजे आपलं खरं स्वरूप अर्जुना मग त्यांना कळतं. आणि पुढे म्हटले आणिक पै दैव वगे चित्त देती सांख्य योगे एकते अंग लगे कर्माचे नी. म्हणजे आणखी काही माणसं सांख्य मार्गाने जातात आणि आत्मा अनात्मा कळून घेतात आणि काही माणसं कर्माच्या मार्गाने जातात. आता त्याचं विवेचन आवश्यक नाही, मी आधीच केलेलं आहे. त्याच्या पुढे जातोय आपण. आता 25वा श्लोक आहे. अन्येत्वेवम् अजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेपि च तितरम् अन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणः. म्हणजे ह्या ठिकाणी असं म्हटलंय की अन्य काही माणसं अशी असतात की आतापर्यंत कोण सांगितली की कोणी काही ध्यानाच्या मार्गाने जातात, काही ज्ञानाच्या मार्गाने जातात, काही कर्माच्या मार्गाने जातात. म्हणजे जे आपल्या प्रयत्नाने आत्म्याला जाणून घेतात. ह्यामध्ये सर्वांमध्ये त्यांचे स्वतःचे प्रयत्न आहेत. पण काही अशी माणसं असतात, त्यांचा उल्लेख आता इथे केलेला आहे. अन्य अशी काही अन्य माणसं असतात की ते अशा स्वतःच्या प्रयत्नांनी आत्मा आणि अनात्मा जाणू शकत नाही. त्यांना स्वतःला एवढी क्षमता नसते की आत्मा अनात्मा म्हणजे ते ध्यानाच्याही मार्गाने नाही, कर्माच्याही नाही, सांख्य मार्गाने ते जाऊ शकत नाही. ते त्यांची अक्षमता ती असते. आणि म्हणून ते काय करतात तर ते श्रुत्वा अन्येभ्य उपासते. म्हणजे श्रुत्वा म्हणजे ज्यांना ते कळलेलं आहे त्यांच्याकडून ते ज्ञान श्रवण करतात. श्रुत्वा म्हणजे त्या श्रुत्वा पुढे म्हटले उपासते. म्हणजे त्या प्रकारे ते या ठिकाणी पुन्हा उपासना ह्याचा अर्थ आपली नेहमीची पूजा वगैरे धरू नका, तो अर्थ इथे नाही आहे. उपासना ह्याचा अर्थ की आत्मा आणि अनात्मा ह्यांचं योग्य जाण येणं आणि त्या प्रकारे आपण आचरण करणं, ती उपासना, त्याचा अर्थ उपासना आहे. तर असे काही असतात की दुसऱ्यांकडून ऐकून ते
जाणून घेतात आणि त्या प्रकारे मग दुसऱ्यांपासून म्हणजे गुरु कोणी किंवा ज्याला हे सर्व सांगू शकतो, ज्याला हे माहिती आहे, त्यांच्याकडून श्रवण करून मग ते उपासना करतात. आणि पुढे असं म्हटलंय ते पी म्हणजे पुढच्या श्लोकाचा पुढचा जो भाग आहे ना त्याचा मी आता पुन्हा वाचत नाही, अर्थ सांगते. त्या अर्थ असा सोपा आहे की त्यांनी ज्या श्रवण केलेल्या गोष्टी असतात म्हणजे दुसऱ्याकडून, गुरुकडून, कोणाकडूनही ज्या काही त्यांनी श्रवण केलेल्या गोष्टी असतात त्या गोष्टी ते प्रमाण मानतात की त्या बरोबर आहेत. हा जाणकार आहे आणि तो आपल्याला सांगतो आहे, तर त्यामुळे ते प्रमाण मानणं, त्याला मान देणं आणि त्या प्रमाण मानून त्याप्रमाणे ते आचरण करणारे असतात. आणि म्हणून म्हणजे नुसतंच आपलं श्रवण भक्ती नव्हे, ते स्पष्ट केलंय तिथे त्यांनी ह्याच्यामध्ये की केवळ श्रवण भक्ती नाही, ते श्रवण करून त्याप्रमाणे ते आचरण करतात, म्हणून ते मृत्यूतून तरून जातात. ते पण अंत्ये मृत्यूम असं जे म्हटलंय ना, ते पण मृत्यूतून तरून जातात म्हणजे जन्म मृत्यूच्या चक्रातून ते तरून जातात. म्हणजे त्यांना पुढे जन्म नाही, मुक्ती लागते. आता ओव्या पाहूया. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भव भेऊरे आघवेची. म्हणजे अशा प्रकारे हे एकूण दोन्ही ओव्या वाचते म्हणजे स्पष्ट होईल. येणे येणे प्रकारे निस्तरती साचोकारे, सर्व हे सगळं योग्य प्रकारे हे सगळं जाणून घेऊन हे भव भेऊरे आघवेची म्हणजे या सगळ्या संसारमय असं जे सगळं जीवन आहे आणि त्याच्यातली जी सगळी सुख दुःख आहे त्याच्यातून भेऊरे ह्याचा अर्थ त्याची जी काही एक आपल्यावरती परिणाम होत असतो त्या सर्वातून ते तरून जातात किंवा ते निस्तरतात. सगळी जगातली ह्या जीवनातली सगळी सुख दुःख ते निस्तरून टाकतात. कशा प्रकारे तर ह्या निराळ्या प्रकारे ते निस्तरून टाकतात ती सुख दुःख. परी ते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे एकाची या विश्वासे टेकती बोला. म्हणजे ते कसे असतात की आता ह्या ठिकाणी वर्णन कोणाचं आहे की जे दुसऱ्यांकडून श्रवण करून मुक्ती मार्गाला जाऊ शकतात त्यांचा उल्लेख आहे. म्हणून हा पुढचा उल्लेख आहे की परी ते करीती ऐसे अभिमानू दवडुनी देशे एकाची या विश्वासे टेकती बोला. म्हणजे ते कसे असतात की मला खूप कळतं, हा जो अभिमान आपल्या मनामध्ये असतो तो सगळा दूरदेशी ते टाकून देतात आणि तो जे त्यांना जो कोणी त्यांना ज्ञान देतोय त्याच्यावरती विश्वास ठेवून, त्याच्या बोलावरती, त्याच्या शब्दावरती विश्वास ठेवून ते त्याप्रमाणे मग आचरण करतात. तेही अंती पुढची 45वी ओवी. तेही अंती कपिध्वजा या मरणार्णव समाजापासूनी निघती बोजा गोमटिया. म्हणजे कपिध्वजा म्हणजे अर्जुना शेवटी ही माणसं सुद्धा मरणार्णव समाज असं जे म्हटलंय ह्याचा अर्थ की हे सगळं मर्त्य जीवन. खरं म्हणजे अर्णव ह्याचा अर्थ समुद्र. अर्णव म्हणजे समुद्र, पण हा मरणाचा समुद्र, मर्त्य जीवन हे तशा प्रकारचं आहे. तर म्हणून आपण जास्ती सोप्या शब्दामध्ये असा त्याचा अर्थ करू की मर्त्य जीवनापासून निघती वोजा गोमटिया. ह्याचा अर्थ असा की ते चांगल्या रीतीने बाहेर पडतात. वोजा गोमटिया म्हणजे गोमट म्हणजे चांगल्या रीतीने ते ह्या संसार किंवा मर्त्य संसारातून ते बाहेर पडतात. पुढची ओवी. ऐसेसे हे उपाये बहुवस येथे पाहे जाणावया होये एकी वस्तू. म्हणजे भगवंत इथे म्हणतायत
किंवा ज्ञानदेव म्हणतायत की ऐसेसे हे उपाय, म्हणजे अशा वेगवेगळ्या उपायांनी, बहुअसं अनेक उपायांनी येथे पाहे, म्हणजे अर्जुना काय त्या हे सगळे उपाय ते का अवलंबतात, तर जाणावया होये एकी वस्तू, म्हणजे एकच आत्मा आणि परमात्मा किंवा आत्मा अनात्मा ह्यातला फरक, प्रकृती आणि पुरुष ह्यातला फरक त्यांना जाणायचा असतो आणि त्यासाठी वेगवेगळ्या अशा या मार्गांनी प्रयत्न निरनिराळी माणसं करत असतात. आता त्याच्या पुढे असं आहे की आता ज्ञानदेवच म्हणतात, आता पुरे हे बहुत, खूप सांगितलं हे सगळं, पुरे हे बहुत, पै सर्वार्थाचे मथित सिद्धांत नवनीत देऊ तुझं. म्हणजे आता हे खूप मी तुला सांगितलं, आता मी काय करतो की ह्या सगळ्याचं मथित म्हणजे सगळं मंथन करून घुसळून त्याचं सिद्धांत नवनीत म्हणजे सिद्धांत रूपी लोणी आता मी तुला देतो. आता आपण जवळजवळ शेवटाकडे आलो ह्याच्या. अजून बरेच आहेत श्लोक, पण आता पुढचा श्लोक पाहूया आपण. यावत संजायते किंचित सत्वं स्थावर जंगमं क्षेत्रज्ञ संयोगात तद्विधी भरतर्षभ असं म्हटलंय. भरतर्षभ म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं आहे. भरतर्षभ ह्याचा खरा अर्थ असा की भरत वंशातल्या श्रेष्ठ पुरुषा, श्रेष्ठ भरतर्षभ हा तो जो सिंहासारखा पुरुष, भरतवंशातला सिंहासारखा पुरुष असा खरा त्याचा अर्थ आहे. भरतर्षभ अत्यंत श्रेष्ठ जो पुरुष आहे या भरतवंशातल्या, त्या अर्जुनाला त्यांनी असं सांगितलंय की हे भरत श्रेष्ठा, यावत संजायते किंचित सत्वम स्थावरम जंगमम, म्हणजे जे सगळे स्थावर जंगम पदार्थ जे असतात. आता स्थावर जंगम म्हणजे काय माहितीये, चर अचर, दगड किंवा झाड पर्वत हे चर अचर आहे, बाकी सगळं चर आहे. तर असं जे आहे ते स्थावर जंगम असं जे सगळं या सृष्टीमध्ये या विश्वामध्ये आहे ते संजायते म्हणजे ह्याच्यातून या पुरुष प्रकृतीच्या संबंधातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. ते पुढे आहे क्षेत्रज्ञ संयोगात असं म्हटलंय. क्षेत्रज्ञ संयोगात, क्षेत्रज्ञ म्हणजे तो परमात्मा आत्मा आणि क्षेत्र म्हणजे प्रकृती. त्या आत्मा आणि प्रकृती ह्यांच्या, पुरुष आणि प्रकृती ह्यांच्या संयोगातून हे सगळं निर्माण झालेलं आहे अर्जुना, असं श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. ओव्या अगदी थोड्या घेते. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले तुझं आपण पे जे दाविले आणि क्षेत्र सांगितले आघवे जे येया येरांचा मेळी होई जे भूती सकळी अनिल संगे जळी कल्लोळ जैसे. म्हणजे पाण्यावरती आपलं जळावरती जसे वाऱ्यामुळे कल्लोळ निर्माण होतात, लाटा तरंग निर्माण होतात, त्या प्रकारे या पुरुष आणि प्रकृती येरांचा मेळी म्हणजे या दोघांच्या मेळामधून सगळी ही भूतमात्र म्हणजे हे कल्लोळासारखे आहे. मूळ काय तर पाणी, तरंग हे फक्त वरवर आलेले, तसं आपलं जीवन आहे. तर तसं कल्लोळ जैसे असं हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे याचा संबंध असा सांगितला आहे की त्यांच्या मेळातून हे असे अनेक भूतमात्र निर्माण होतात. आणि पुढे
54वी आणि 55वी ओवी. तैसे चराचर आघवे जे काही जीवून आवे ते तो उभय योगे संभवे ऐसे जाणं. म्हणजे हे सगळं चराचर ज्याला आपण जीव या नावाने ओळखतो ते सगळं ह्या उभय योगे म्हणजे प्रकृती आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ह्यांच्या संयोगामुळे संभवे म्हणजे त्याच्यामुळे निर्माण झालंय हे लक्षात घे. या लागे अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधानापासून न होती भिन्ना भूत व्यक्ती. म्हणून अर्जुना क्षेत्रज्ञ जो आहे तो मुख्य आहे आणि त्याच्यापासून ही सगळी भूत मात्र किंवा जे आपल्याला दिसतं हे वेगळं होत नाही, त्याच्यापासून ते भिन्न नाही, त्याच्यापासून ते भिन्न नाही. जसं जळापासून ते कल्लोळ भिन्न नाही. कल्लोळ तरंग हे त्या जळामुळेच निर्माण झालेले आहेत, केवळ वारा आला म्हणून ते तरंग निर्माण झालेले आहेत. तर तसं ह्या ठिकाणी तू लक्षात घे की हे क्षेत्रज्ञ हा प्रमुख आणि त्याच्यापासून ज्या काही ह्या भूत व्यक्ती निर्माण झालेल्या आहेत, प्रकृतीने निर्माण केलेल्या आहेत, त्याच्यापासून भिन्न नाही. म्हणजे आपण जे किंवा ह्याच्यामध्ये प्राचीन वैदिक वाङ्मयामध्ये जे म्हटलेलं आहे अहम ब्रह्मास्मी, त्याचा तो हा अर्थ आहे. अहम ब्रह्मास्मी का? तर आपण भूतमात्र ही त्या ब्रह्मापासून वेगळी नाही, भिन्न नाही, आपण तेच आहोत हे आपल्याला प्रथम कळलं पाहिजे. हा ह्याच्यातला सर्वात महत्त्वाचा भाग तो आहे की अहम ब्रह्मास्मी हे इतकं महत्त्वाचं हे तत्व आपल्याला ह्या श्लोकामधून आणि ह्या ओव्यांमधून कळतं की मी म्हणजे ब्रह्मच आहे, मी वेगळा नाही, मी भिन्न नाही, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि शंकराचार्य तर या ठिकाणी असं म्हणतात, शंकराचार्यांचं भाष्य जे आहे त्यामध्ये ते असं सांगतात की पहिल्यांदा माणसाला अहम ब्रह्मास्मी हे कळलं पाहिजे आणि ते जेव्हा त्याला पूर्णतः कळतं याचा अर्थ त्याप्रमाणे तो वागायला लागतो. अहम ब्रह्मास्मी, मी त्या ईश्वरापेक्षा वेगळा नाही, हे ज्या वेळेला त्याला कळायला लागतं म्हणजेच अद्वैत ज्या वेळेला घडतं, हे अद्वैत ज्या वेळेला घडतं त्यानंतर माणसाला खलु इदम ब्रह्म हे नंतर कळतं. सगळं जग हे मुळी ब्रह्मच आहे हा विचार नंतर निर्माण होतो. आधी पहिला विचार कुठला? अहम ब्रह्मास्मी, हे आधी कळलं पाहिजे. शंकराचार्यांचं असं मत आहे की आधी ते कळलं पाहिजे की अहम ब्रह्मास्मी आणि मग आपोआपच आपल्याला कळेल की खलु इदम ब्रह्म, की मी जसा ब्रह्म आहे तसा तो ईश्वर जसा माझ्यात आहे तोच ईश्वर सर्वांमध्ये आहे आत्मरूपामध्ये, हे नंतर कळतं. आणि म्हणून पहिल्यांदा माझ्यामध्ये तो ईश्वर आहे, मी तो ईश्वरच आहे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे आणि मग त्यातून नंतर सगळं जग हे मुळी ईश्वरच आहे. मग भेद आपल्याला कधी वाटणारच नाही. किती सुंदर कल्पना आहे पहा की भेद का वाटला नाही पाहिजे, तर आपल्या समाजामध्ये किंवा ह्या भारतीय तत्वज्ञानामध्ये ही जी समत्वाची शिकवण आहे ही इतकी आध्यात्मिक स्वरूपाची आहे की त्याला अध्यात्माची बैठक आहे की मी हा परमेश्वर तोच मी आणि तोच परमेश्वर माझ्यामध्ये जसं आहे तसं इतरांमध्ये आहे, म्हणून समत्व. केवळ कोणीतरी राजकीय विचार मांडलाय समत्वाचा, जसं कम्युनिझमनी मांडलाय, सोशलिझमनी मांडलाय की राजकीय विचारसरणी आहे, कायदे केले आहेत, घटना केल्या आहेत म्हणून आपण सगळ्यांना समान मानलं पाहिजे, हे कधी माणूस पाळणार नाही. ज्या वेळेला अध्यात्मानुसार आपल्याला कळतं की अरे मी ब्रह्म आहे,
तसाच हा दुसरा माणूस, हे दुसरं भूतही तेच आहे, भूत मात्र सगळी तीच आहेत. ही समत्वाची शिकवण आपल्या समाजामध्ये आज वेगळी. अगदी थोडं राहिलं पण ते आपण पुढच्या तासाला